नमस्कार, मी वासुदेव जोशी. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. कार्तिकी एकादशीसाठी उजनी धरणातून 4000 क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार. सांगोल्यात आढळल्या 41 कुणबी नोंदी. 8 लाख अभिलेखांची तपासणी. 9 गावात आढळले कुणबी पुरावे. अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म, तरुणावर गुन्हा दाखल. शिक्षिकेचे घर फोडून रोख रकमेसह 65,000चा ऐवज लंपास. अल्पवयीन मुलीचा विनयभंग, दोघांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल. आणि पांडुरंग साखर कारखाना उच्चांकी ऊसाचा पहिला हप्ता 2800 रुपये दर देणार. चेअरमन प्रशांत परिचारक यांची घोषणा. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. उजनी धरणात सध्या 43% पाणी साठा आहे. उजनी धरणातून सीना माडासाठी 333 क्युसेक्स, दहेगावसाठी 120 क्युसेक्स, बोगदासाठी 900 क्युसेक्स, मेन कॅनलसाठी 2700 क्युसेक्स पाणी उजनीतून सोडण्यात येत असून नोव्हेंबर मध्यातच धरण 43% आले आहे. भविष्यात पाण्याची भीषण अवस्था निर्माण होऊ शकते. दिनांक 18 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 10 वाजता कार्तिकी एकादशी पंढरपूरसाठी उजनी धरणातून भीमा नदीमध्ये 4000 क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती संबंधित पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. संबंधित विभागांना भीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेसाठी इशारा देण्याबाबत विनंती आहे. येथील पुढील काळात तरी उजनीच्या पाण्याचे नियोजन योग्यरीतीने व्हावे असे नागरिकातून बोलले जात आहे. मराठा समाजाला कुणबीचे दाखले देण्यासाठी महसूल प्रशासनाच्या सर्व विभागांकडून मराठी, मोडी, उर्दू, फारसी, कन्नड भाषेतील कुणबीच्या नोंदीची तपासणी सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सांगोला तालुक्यातील 9 गावात 7-12 उतारे जन्म मृत्यू नोंदी वही तपासणी सुरू आहे. आतापर्यंत 8,73,103 नोंदी तपासून 41 कुणबी पुरावे सापडले आहेत. यात 4 नोंदी मराठी भाषेत तर 37 नोंदी मोडी लिपीत आहेत. मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी जातीचे दाखले जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात सांगोला तहसील कार्यालयातील अभिलेखामध्ये 6 नोव्हेंबर पासून नायब तहसीलदार, लिपिक, मंडलाधिकारी, तलाठी व कोतवाल यांच्या मार्फत 10 महसूल मंडळातील 1967 पूर्वीचे मोडीतील विविध प्रकारच्या नोंदी, दस्तऐवज, कागदपत्राची तपासणी चालू असून आतापर्यंत सांगोला तालुक्यात चिकमहूद, मेथवडे, एकतपूर, पाचेगाव, राजापूर, वाडेगाव, चोपडी, वाटंबरी, संगेवाडी या गावातील सुमारे 8,73,203 पानाच्या नोंदी तपासल्या आहेत. यामध्ये 41 नोंदी मराठा कुणबीचे उल्लेख असणारे अभिलेख पुरावे सापडले आहेत. विशेष म्हणजे सन 1948 पूर्वीच्या 3,94,963 जन्म मृत्यू नोंदवहीत 41 कुणबी नोंदी सापडल्या आहेत. दरम्यान सन 1980 ते 1920 या काळातील नोंदी, दस्तऐवज मोडी लिपीत भाषेत असल्यामुळे तपासणीसाठी मोडी लिपीचे जाणकार यांचीही मदत घेतली जात आहे. एका 8 वर्षाच्या मुलीवर बाथरूम मध्ये नेऊन दुष्कर्म केल्याप्रकरणी तरुणाच्या विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत हकीकत अशी की फिर्यादी हे शिलाईचे काम करून आपला उदरनिर्वाह भागवत असून त्यांची 8 वर्षाची मुलगी ही शेजारी गेल्यानंतर तेथे राहणाऱ्या एका कुटुंबाकडे आलेल्या मुलाने त्या अल्पवयीन मुलीस घरातील बाथरूममध्ये नेऊन दुष्कर्म केले. दरम्यान फिर्यादीने त्या मुलाचा शोध घेतला असता तो शेजारी राहणाऱ्या मैत्रिणीच्या घरी आढळून आली आहे. थोड्या वेळाने ती घाबरलेल्या अवस्थेत घरी आली. याबद्दल तिला विचारणा केली असता तिने हा सगळा प्रकार आईला सांगितला. आईने शेजारच्या मदतीने त्या मुलाचा शोध घेऊन त्यास पोलीस ठाण्यामध्ये दाखल केला. त्या पीडित मुलीने सुद्धा याच मुलाने माझ्यावर दुष्कर्म केल्याचे सांगितले. सदर बाजार पोलीस ठाण्यात त्या मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 2 बंद घराच्या दरवाजाचे कुलूप कोंडा तोडून कपाटातून रोख 35,000सह सोन्या चांदीचे दागिने व तलाठी भाऊसाहेबांची दुचाकी असा 65,000चा ऐवज चोरट्यांनी सांगोल्यातून पळवला. या दोन्ही घटना शुक्रवारी 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान सांगोला शहरातील गुलमिरे कॉलनीत घडल्या आहेत. याबाबत शिक्षिका उज्ज्वला राजेंद्र कुंभार
राहणार धायटी तालुका सांगोला यांनी अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। फिर्यादी उज्ज्वला कुंभार या विद्या मंदिर हायस्कूल येथे शिक्षिका म्हणून नोकरीस आहेत। गुरुवारी दुपारी 1च्या वाजण्याच्या सुमारास धायटी येथे घरी गेल्या। पती रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास घर कुलूप बंद करून कामानिमित्त परवा गेले। चोरट्याने ही संधी साधून शुक्रवारी मध्यरात्री घराचे कुलूप तोडले। घरातील शोकेसच्या कपाटाचे दरवाजे उघडून वस्तू अस्ताव्यस्त फेकल्या। कपाटातील पर्समधील 3 ग्राम सोन्याचे कानातील रिंगा, 5 भाराचे 2 पैंजणाची जोड, 1 भाराचे ब्रेसलेट, रोख 15,000 रुपये असा ऐवज पळवला आहे। येथून चोरट्यांनी मोर्चा सह्याद्रीनगर येथील तलाठी दिनेश एकनाथ सोनुने यांच्या घराकडे वळवला। ते दिवाळी सुट्टीनिमित्त गावी गेल्यामुळे घर कुलूप बंद होते। चोरट्याने गृहोपयोगी वस्तू अस्ताव्यस्त फेकून दिल्या आहेत। हाती काहीच न लागल्याने दुचाकीची चावी घेऊन मोटरसायकल पळवली आहे। दरम्यान शेजारी राहणाऱ्या सुरेखा कावळे यांनी उज्ज्वला कुंभार यांना फोन करून घर फोडल्याची माहिती दिली। शाळेत जाणाऱ्या 2 अल्पवयीन मुलीस रस्त्यात अडवून अश्लील भाषेत शिवीगाळ करून झोंबाझोंबी करून विनयभंग केल्याप्रकरणी दोघांविरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। पीडित दोन्ही मुली या शहरापासून 5 किलोमीटर असलेल्या एका गावात राहत असून त्या नेहमी दोघी मिळून चालत शाळेला जातात। गावातच राहणारे अक्षय लोंढे, सागर लोंढे हे दोघे त्यांची नेहमी छेड काढतात। याबाबत यापूर्वी पीडित मुलींच्या आई वडिलांनी त्यांना समजावून सांगितले तरी त्यांनी उलट त्यांनाच लोंढे यांनी धमकावले होते। या घटनेच्या दिवशी त्या मुली नेहमीप्रमाणे शाळेत जात असताना मोटरसायकलवर आलेल्या या दोघांनी त्या पीडितांना झोंबाझोंबी केली। यात एक मुलगी रस्त्यावर खाली पडली। यात ही अपभीती त्यांनी घरी आल्यानंतर आई वडिलांना सांगितले। फौजदार चावडी पोलीस ठाण्यात त्या 2 युवकांच्या विरुद्ध पोस्को अंतर्गत विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपूर येथील चालू गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाचा पहिला हप्ता प्रति टन 2800 रुपये दर देणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी जाहीर केल्याने हा दर म्हणजे सोलापूर जिल्ह्यात इतर साखर कारखानदाराची झोप उडवणारा दर असल्याचे ऊस उत्पादक शेतकऱ्यातून बोलले जात आहे। वाखरी येथील कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमामध्ये प्रशांत परिचारक यांनी ऊसाचा पहिला हप्ता 2800 रुपये इतका जाहीर केला असून 16 जानेवारीपासून 31 जानेवारीपर्यंत उशिरा येणाऱ्या ऊसास आगाऊ 50 रुपये प्रति मेट्रिक टन धरून 2850 इतका पहिला हप्ता देण्यात येणार आहे। तसेच 1 फेब्रुवारीपासून 28 फेब्रुवारीपर्यंत उशिराने गाळप होणाऱ्या ऊसात 100 रुपये प्रति मेट्रिक टन आगाऊ धरून 2900 रुपये पहिला हप्ता देण्यात येणार आहे। 1 मार्चच्या पुढे उशिराने येणाऱ्या ऊसास 150 रुपये जादा धरून 2950 रुपये पहिला हप्ता देण्यात येणार आहे। यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला। चेअरमन, संचालक मंडळ व अधिकारी यांनी आभार मानले। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह। नमस्कार।